नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि सध्या मी नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 2मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 2मध्ये शिवसेनेने 4ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे उमेदवार आहेत. दादा, आता प्रभाग क्रमांक 2मध्ये तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. कोणत्या विकास कामांच्या आधारे तुम्ही जनतेला मत मागणार? आता मागील 5 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत, जसं आहे की कुठल्याही नळाला अजून पाणी येत नाही बरोबर, म्हणजे कुठली पाणीपट्टी आहे त्याच्यावर कोणी विचार करत नाही, लोकांवर जास्त प्रमाणात लादण्यात आलेली आहे आणि जे टॅक्सेस आहेत ते पण जास्त प्रमाणात लादण्यात आलेत आहे. आणि मागील जे उमेदवार होते त्यांनी 5 वर्षात कुठलंही प्रभागात लक्ष दिलेलं नाही. ते स्वतः या प्रभागात कधी फिरलेले नाहीत, त्यांनी जनतेची कधी समस्या ऐकून घेतलेली नाही आणि ते स्वतः या प्रभागात कधी राहत नाहीत, लोकाला ते भेटत नाहीत. या प्रभागातून ते दुसऱ्या प्रभागात राहतात, त्याला इथं यायचं हे कधी वेळच भेटलेला नाही. बरं, कचऱ्याचा काय प्रश्न आहे प्रभाग क्रमांक 2च्या जनतेचा? कचऱ्यामुळे रोगराई पसरते, आरोग्य धोक्यात येतं जनतेचं. ते 100% खरं आहे. कचऱ्याचं कुठलंही नियोजन नाही इथं. आणि गाड्या वगैरे येत नाही. ते मागच्या 5 वर्षात तर लोक त्याच्यापासून वैतागलेले आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन लावलेलं नाही. त्यांनी लोकायला कुठल्या समस्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेलेच नाहीत. ते लोक सांगून परेशान आहेत त्याच्यात. पथदिव्यांचे काय प्रश्न आहेत? खरं तर महिला रात्री फिरत असतात. आता तुमचा बाजारपेठ आहे ही आणि महिला फिरत असतात. CCTV वगैरे, लाईट वगैरे आहे? महिला कुठल्याही प्रकारे इथं सुरक्षित नाहीत. कुठल्याही याच्यात CCTVचं याचं कुठल्याही प्रकारे नियोजन नाही इथं. तुमचा काय विकासाचा अजेंडा असणार आहे? आम्ही आता आमचे आमदार साहेब असे मागील 2 टर्ममध्ये नगरसेवक होते. ते सकाळी 6 पासून वार्डात राहत होते प्रभागात. आमदार बालाजी कल्याणकर साहेब. आणि ते आज आमदार जरी असले तरी आजही लोकांच्या याच्यात राहतात. समजा कुठला फोन आला 6 वाजता तरी ते आजही ड्रेनेज असो, कोणती लाईटचा असो, काही नळाचा असो, आजही जनतेच्या सेवेत आहेत आणि त्यांनी आम्हाला पुढे केलेले आहे. त्याच प्रमाणात आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहोत आणि आम्हीसुद्धा जनतेच्या सोबत राहणार आहोत. बरं, तुमचे आमदार जे आहेत बालाजी कल्याणकर, याआधी नगरसेवक होते. वार्डामध्ये विचारपूस करत सकाळी फिरत होते की नळाला पाणी आलं का, असं हे खरं आहे का? हो, खरं आहे. ते सगळ्याला नळाला पाणी आलं का ताई, लाईट आहे की नाही, कुठं कचऱ्याची समस्या आहे काय, कुठं ड्रेनेज हे आहे काय, कुठं पाणी साचलेलं आहे काय, कुठं नाली तुंबलेली आहे काय, हे सगळी चौकशी करत दादा आमचे 6 ते 10 हेच कार्यक्रम करत होते सगळ्या जनतेची. बरं, काय आमदारकीच्या माध्यमातून काय विकास केला त्यांनी या ठिकाणी? इथं आता आमच्या प्रभागात जवळपास 80% विकास झालेला आहे. रस्ते झालेत, ड्रेनेज झालेला आहे, नाल्या झालेल्या आहेत. जवळपास 20% विकास शिल्लक आहे आणि त्यांचे जर हात बळकट झाले आमच्या प्रमाणातून तर ते राहिलेला विकास 100% पूर्ण होईल. तुमच्या सरकारची लाडकी बहीण योजना आहे, जनतेपर्यंत पोहोचली का? महिलांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेली आहे. शिंदे साहेब या अनाथाचे नाथ आहेत. त्यांनी लाडकी बहीण योजना ही जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि आमदार साहेबांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा करून हे केलेलं काम आहे. तर भाजपवर 50-50 लाख रुपये देऊन उमेदवारी घेतली असा आरोप होतो, कसं? फक्त असं ऐकलेलं आहे की मोठी उलाढाल होऊन ही उमेदवारी भेटलेली आहे. कुणाला भेटली? आता आमचे विरोधक जे आहेत त्यांना भेटलेली आहे. मोठी आर्थिक उलाढाल झाली असं ऐकलेलं आहे. बरं, कसं पाहता प्रतिस्पर्धी तुमच्या? आता तुम्ही 4 उमेदवार आहेत शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 2मध्ये, अबकडमध्ये, आणि प्रतिस्पर्ध्यांना कसं बघता तुम्ही? आता कसं आहे, आमच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी हे आम्हाला असं फार मोठी लढाई नाही असं वाटत आहे. कारण आमदार साहेबाचे कामं बोलत आहेत. कुठे गल्लीत जाऊ, याच्यात जाऊ, लोक आमदार साहेबाच्या कामाला बघून हे करतील. याआधी भाजपचे नगरसेवक होते असं कळते? नाही, आम्ही भाजपचे नगरसेवक नव्हतो. नाही, याच्या आधी तुमच्या प्रभागात जे आधी दुसऱ्या पक्षात होते ते नगरसेवक होते, यावेळेस भाजपकडून उमेदवारी घेतली असं? ते यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते आणि आता भाजपमध्ये गेले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. पण आम्ही पण त्यांच्यासोबतच होतो. पण आम्ही शिंदे साहेबाच्या आणि आमदार साहेबाच्या कामावर खुश होऊन आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा वाहून आणली. जवळपास 3,500 करोड रुपये मतदारसंघाला मिळाले. त्यातून आम्हापासा विकास झालेला आहे आणि जे 20% काही आमचे सचिन भाऊ सांगत आहेत की 20% काही विकास राहिला. आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या विकास कामाच्या ह्याच्यावरच आम्ही जनतेपर्यंत त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आमचे सर्व उमेदवार आम्ही जाणार आहोत. बरं, काय समस्या काय आहेत प्रभागातल्या तुमच्या ज्या सुटल्या नाहीत जनतेच्या?
आता काही भागामध्ये त्यांना रस्त्याला निधी अपुरा मिळाल्यामुळं त्या काही जणांकडे रस्त्याचं कामं झाले नाहीत. आता विकास कामे चालू आहेत. आता ही वस्ती जी आहे, नवीन वस्ती आहे, ती विस्तीर्ण होत आहे. त्याच्यामुळे जेवढा विकास केला तेवढा कमीच आहे. पण आमचे शिंदेसाहेब आहेत आणि आमदार बालाजीभाऊ कल्याणकर आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची गंगा खेचून आणू अशी आम्हाला विश्वास आहे त्यांच्या आमदार साहेबावर. निवडून दिल्यास आम्हाला विजयाची खात्री आहे तुम्हाला? विजयाची काय खात्री आहे ना, कारण आम्ही 6 टर्म झाले. आम्ही तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना कसं बघता तुम्ही? प्रतिस्पर्धी म्हणजे तुमचे जे विरोधक आहेत तुमचे यापूर्वी त्यांना आम्ही पराभव करून आम्ही निवडून आलेले आहेत. यापूर्वी त्यांना आम्ही 5 टर्म 6 टर्म झालं नगरसेवक आहेत. काय प्रभागामधले मुद्दे काय आहेत विकासाचे? विकासाचे मुद्दे म्हणजे ड्रेनेज लाईन आहे, नळाचं घाण पाणी जे आहे, दूषित पाणी येत आहे, त्यांना आपण पुढे नेणार आहे. शैक्षणिक सुविधा देणार आहेत. त्याच्यानंतर मोकाट कुत्र्यांचा श्वानाचा त्रास आहे जनतेला, लहान लेकरांना, शाळेतल्या लेकरांना. असं आम्ही पुढे जाऊन जाणार आहे. कचरा वगैरे घंटागाड्या वगैरे येतात का? नाही, कचरा गाड्याच्या घंटागाड्याच्या त्रसून गेले लोक. फोन करायला नगरसेवकाला, नगरसेवक म्हणतात हो हो आज करतो, उद्या करतो. ते त्यांच्या कामातच बिझी राहतात. त्यांचे कामं त्यांना मोठे आहेत, फक्त जनतेची काही काळजी नाही त्यांना. तुम्हाला निवडून दिलं तुमच्या पॅनलला तर तुम्ही काय समस्या सोडवणार आहे? आम्ही 24 तास जनतेच्या सेवेमध्ये राहतील ही आम्ही शाश्वती देतो जनतेला. प्रभाग क्रमांक 2चे अजून उमेदवार आपल्यासोबत आहेत. खरं तर आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे आरोप होतोय. तुम्ही सुद्धा तरुण आहात, ते सुद्धा तरुण आहेत, कसं बघता? स्वतःची उमेदवारी दिली म्हणजे त्यांनी अगोदर तिथले नगरसेवकच होते. आणि तिथली त्यांना वाटलं असेल की बाबा माझा मुलगा पण माझ्यासारखा लोकांचं सक्षम राहील, लोकांमध्ये राहील, समस्या सोडू शकेल, या कारणाने दिली असेल. भाजपने बी 2-2 तिकीटं एकाच घरात दिलेत ना. किशोर स्वामी यांना आणि त्यांच्या पत्नीला 2 दिलेलं. हां, तुम्ही लोह्यामध्ये तर एकच घरी 3-4 दिलेले आहेत, 6 दिलेले आहेत. आणि काय झालं ते बघितलेलं आहे जनतेने. खूप गोष्टी आणि निष्ठावंताला न्याय नाही भाजपमध्ये. खूप निष्ठावंत घरी बसलेत आज. नांदेडचं तुम्ही तर बघितलं, भाजपचं 50-50 लाख रुपये देऊन उमेदवारी घेतली असा आरोप. नाही, पैसे घेतले किंवा आर्थिक उलाढाल झाली असं ऐकलंय आम्ही. बाकी काय घेतलं काय नाही आपल्याकडे पुरावत नाही, तर कसं बोलावं आपण? काय म्हणता? भाजपच्या रनिंग नगरसेवकाची तिकीटं कापून जे काँग्रेसमधून आलेले आहेत चव्हाण साहेबासोबत त्यांना तिकीट दिलेली आहेत त्यांनी. हां, नांदेडची भाजप ही काँग्रेस झालेली. पूर्वीची काँग्रेस म्हणजे आज नांदेडची भाजप आहे. तुम्ही काय विकास करणार तुमच्या प्रभागाचा? खरं तर तुम्ही तरुण आहात. तरुण नाव जशी महानगरपालिकेचे व्हॅलिडिटी संपली, मागच्या 3 वर्षापासून आम्ही डोर टू डोर आहोत समस्या सोडवण्यासाठी. आमदार साहेबांनी तेव्हापासूनच आम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लॉन्च केल्याप्रमाणे लोकांच्या अडीअडचणीत प्रत्येक इथं मौत असो, कोणाचं लग्न असो, प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही एनी टाईम, बरं रात्री बेरात्री कधी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणल्यासारखं. आणि या गोष्टी बघूनच आमदार साहेबांनी आम्हाला विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली. एवढं तरुण आमचं वय काय आहे आणि आमचे पुढचे विरोधक किती भक्कम, म्हणजे आर्थिकपणा, पाठबळ म्हणा अशोकराव चव्हाण साहेबांचं, तरी साहेबांनी त्यांना भेटण्यासाठी आम्हाला रिंगणात उतरलेलं आहे. म्हणजे आमचं काम बोलते ना. आम्ही मागच्या 3 वर्षापासून लोकांचा डोर टू डोर आहोत. आमचा उगमच कसं काय झाला? कारण ते लोकांपर्यंत नाहीत म्हणूनच आम्ही पोहोचलो ना. तर आम्ही आलोच नसतो. त्यांनी जे स्ट्रॉंग असले, जनतेत असले असते, आमचा उगमच झाला नसता. यापूर्वी नगरसेवक होते ते जनतेशी काही बोलायचे नाहीत. आले तर गाडीच्या खिडक्या काढायचे नाहीत आणि ते जनतेचा फोन उचलायचे नाही. त्याच्यामुळे काही जनता ही त्यांना त्रासून गेलेली आहे. त्याच्यामुळे हे नवीन चेहरे आमदार साहेबांनी इथे दिलेले तरुण, कारण जे जनतेचे कामं करू शकतात असे आमदार साहेबांनी उमेदवार तरुण चेहरा दिलेला आहे, काम करू शकतो असा तरुण चेहरा दिलेला आहे की सन्मानाने सिनियर माणूस दिसला तर पाया पडणार, आपण कॉल केला तर धावत पळणार सुद्धा, कोणतीही अडीअडचण असो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणतात तुमच्या इथले प्रभाग क्रमांक 1चे की आमची शिवसेना खरी आहे, तुम्ही गद्दारी केली. नाही. शिंदे साहेबांनी गद्दारी उठाव नाही केलेला आहे. आणि कोणत्या माणसावर अन्याय होता असेल तर उठाव करणं हे महाराजांच्या काळापासून शिकवलेले, शिवाजी महाराज शिकवणच आहे ती. उठाव करणे इतिहासात नोंद कोणाची होती? उठाव करणाऱ्याचीच होती. आणि शिंदे साहेबांनी उठाव करून काय काय केलं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, भारत देशाला माहिती आहे.
शिंदे साहेबांनी काय काय केलं, लाडकी बहीण केली, अशा बऱ्याच काही योजना आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणलं तर नांदेड उत्तरचे आमदार आपले लोकप्रिय नाव हे जनतेने दिलेलं आहे त्यांना. आणि आम्हाला मुळात म्हणजे आमचा इंटरेस्ट त्यांच्याकडे बघून, त्यांच्या कामाकडे बघून, त्यांच्या विकास कामाकडे बघून, म्हणून आम्ही राजकारणात पाऊल ठेवला. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 2मध्ये शिवसेनेने 4ही उमेदवार उभे केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला येणाऱ्या महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे आणि 15 तारखेला मतदान देखील पार पडणार आहे. तेव्हा प्रभाग क्रमांक 2 नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 2चे हे शिवसेनेचं पॅनल जे आहे ते विजयी होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.